धर्माच्या धार्मिक स्थळांमध्ये अयोध्या आणि उज्जैनसारख्या धार्मिक ठिकाणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र अलीकडच्या काळात या दोन्ही धार्मिक स्थळांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी हिंदू समाजाचं मन अत्यंत व्यथित झालंय। काय संपूर्ण प्रकरण पाहूयात। अयोध्येमधल्या राम मंदिराच्या दानपेटीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी घडामोड घडली आहे। ज्यांना लोक आदरानं आणि प्रेमानं रामललांचे पटवारी म्हणायचे अशा ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। तर दुसरीकडे पोलिसांनी त्यांचे निकटवर्तीय रामशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। चंपत राय यांच्यासोबत ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी सुद्धा राजीनामा दिलाय। मात्र FIR मध्ये ट्रस्टमधल्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नावं नसल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले। इनके खिलाफ कार्रवाई हो। इस्तीफा देना तो प्रथम दृष्टया ये कि इन्होंने अपनी गलती को स्वीकार कर लिया कि हम चोर हैं, चोरी किया इन्होंने, भगवान राम के दरबार में चढ़ावा चोरी स्वीकार कर लिया। इस्तीफा देने का मतलब है। और 2 और लोग बचे, नृपेंद्र मिश्रा और गोपाल राव, उनके खिलाफ भी कार्रवाई होनी चाहिए और ये दोनों के खिलाफ भी कार्रवाई। और पैसे की बरामदगी और जो सोना ईंट जो चांदी जो चढ़ाया हमारे भक्तों ने, राम भक्तों ने, वो जो सोने गहने वो सबका हिसाब आना चाहिए, सबकी बरामदगी होनी चाहिए। या पूरा का पूरा जितना भी वहाँ सब जो चढ़ावा हुआ है उसको आप मीडिया के माध्यम से आम जनता देश के सामने ले। या प्रकरणाची सुरुवात 7 जून रोजी झाली। त्यानंतर 13 जूनला उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथक अर्थात SITची स्थापना केली। 6 दिवसांच्या तपासानंतर 23 जूनला SITनं प्राथमिक अहवाल गृह विभागाकडे सुपूर्द केला। त्यानंतर कारवाईला अत्यंत वेगानं सुरुवात झाली। राम मंदिर ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची गुन्ह्यांची कुंडली आता समोर आली आहे। रामशंकर यादव उर्फ टिन्नू चंपत राय यांच्याकडे काही काळ ते चालक म्हणून होते। त्यांच्याकडे थेट दानपेटीच्या चाव्या सापडल्या। अनुकल्प मिश्र या घोटाळ्यामध्ये मुख्य सूत्रधार आणि कॅश मोजणारा कर्मचारी ज्याच्या घरातून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले। लवकुश मिश्र अनुकल्पचा हा मेहुणा आहे। त्याच्या घरातून 10 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत। मनीष यादव टिन्नू यादवचा हा पुतण्या ज्याला काही महिन्यांपूर्वीच कामावर ठेवण्यात आलं होतं। सुभाष श्रीवास्तव कॅनरा बँकेचे निवृत्त कर्मचारी ज्यांच्यावर कॅश मोजणीची देखरेखीची जबाबदारी ठेवण्यात आली होती। अविनाश शुक्ल स्थानिक रहिवासी ज्याच्या बँक खात्यामधून 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले। करुणेश पांडेय आणि रमाशंकर मिश्र कॅश मोजणीशी संबंधित हे कर्मचारी ज्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। इस्तीफा दे दिया है, इसके बारे में क्या कमेंट करेंगे? इस्तीफा दिया है, इंक्वायरी हो रही है, घोटाला हुआ, कोई राम भक्त इसको सपोर्ट कैसे कर सकता है? मैं क्या, कोई हिंदू सपोर्ट नहीं कर सकता। इवन वो हिंदू जो पूजा नहीं करता हिंदू है तो इस घोटाले को सपोर्ट नहीं कर सकता। झूठे फंसे ना निर्दोष, और जो दोषी वो छूटे ना, सबकी डिमांड है, मेरी भी है। या प्रकरणाचे राजकीय पडसाद सुद्धा उमटायला सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी दिलेल्या देणगीचा आणि चांदीच्या विटांचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अयोध्येत दर्शन घेतलं आणि त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले। आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे आणि शिवसेना। जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो। त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली। जास्त त्या विटीची रिसीट नाही। आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या आहेत। पूरा हिंदू समाज की एक ही मांग है कि जिन राक्षसों ने ये काम किया है उनको सरेआम फांसी पे लटकाया जाए। सब लोगों की यही मांग है। ये महापाप है, चंदा चोरी, लोगों की आस्था के साथ खिलवाड़, लोगों के विश्वास के साथ खिलवाड़, ये महापाप है। और इस महापाप को करने वाले सभी राक्षसों को इनको सरेआम फांसी पे लटकाया जाए।
एसआयटीच्या तपासामध्ये मंदिरातील आर्थिक गैरव्यवहार, दानपेट्यांची हाताळणी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि बँक व्यवहारांची तपासणी करण्यात आलेली आहे. तपासादरम्यान काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा समजतंय. तसंच ट्रस्टमधल्या काही पदाधिकाऱ्यांची भूमिका तपासाच्या कक्षेमध्ये असल्याची माहिती सुद्धा यात समोर आली आहे. याशिवाय ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर 2020 मध्ये करण्यात आलेल्या एका खासगी ऑडिटमध्ये आर्थिक व्यवस्थापन आणि लेखा पद्धती संदर्भात काही गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. या शिफारसींवर योग्य ती अंमलबजावणी झाली होती का याचाही तपास सुरू आहे. भगवान राम का नाम लेने पर जो लोग गोली चलाते थे, आज वे कहते हैं कि आस्था के साथ खिलवाड़ हुआ. अरे आस्था, तुम बताओगे हमें आस्था? राम भक्तों की अग्नि परीक्षा मत लो. राम भक्तों के साथ उनकी आस्था के साथ खिलवाड़ करना बंद करो. अगर तथ्य नहीं है, पुष्ट प्रमाण नहीं है, तो आरोप प्रत्यारोप बंद करो. और प्रमाण है तो एसआईटी को सबूत सहित प्रमाण प्रस्तुत करो. एसआईटी की सिफारिश के अनुरूप सरकार कार्रवाई को आगे बढ़ा रही है और जब वरिष्ठ अधिकारियों की टीम कार्य कर रही है तो उसमें फिर राजनीतिक बयानबाजी बंद करें. दरम्यान या प्रकरणानंतर देणगीमध्ये घट झाल्याचं समजतंय. मात्र याची अधिकृत आकडेवारी अजून जाहीर करण्यात आली नाहीये. राम मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचं नाही तर देशाच्या राजकारणात सुद्धा अत्यंत संवेदनशील केंद्र आहे. त्यामुळे याचा तपास निष्पक्षपणे होतो का आणि आरोपीपर्यंतच मर्यादित राहतो का की जबाबदारीची साखळी वरपर्यंत जाऊन पोहोचते याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा घोटाळा आता समोर आलाय आणि त्यामुळे भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे. भक्तांच्या श्रद्धेचा प्रश्न आणि पारदर्शक तपासाची अपेक्षा या दोन मुद्द्यांवर आता पुढची दिशा ठरणार आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.